नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ दत्तगुरू श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने मी आज परत तुमच्यासमोर आलेली आहे. तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप अडचणी असतात आणि त्यांना सामोरे जावंच लागते. आणि माझे अनुभव असे आहे की मी लहानपणापासूनच गरीब परिस्थितीतून निघालेली आहे. तर माझी परिस्थिती जी होती मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलीच आहे. माझ्या आईने कसं वाढवलं, कसं मोठं केलं आणि त्यानंतर आम्हाला शिकवलं. माझी ताई पण एका चांगल्या जॉबवरती आहे, तिचं पण लग्न झालेलं आहे, ती पण सुखरूप आहे. आणि माझा दादा पण तिथे गावी जॉब करतो, तो पण छान आहे, मजेत आहे. त्याला पण एक मुलगी आहे, त्यांचं खूप छान चालू आहे. तर राहिली माझी गोष्ट आणि माझं पण मी पण BA पूर्ण केलेलं आहे आणि माझं पण शिक्षण चांगलं झालेलं आहे. फक्त एवढं आहे की मी जॉब नाही करत आहे. मी याच्यासाठी जॉब नाही करत आहे कारण माझा मुलगा 3 वर्षाचा आहे, त्यामुळे मी जॉब नाही करू शकत आहे. मला पण करायचा आहे जॉब, मला पण माझ्या नवऱ्याला सपोर्ट करायचा आहे. कारण की कसं आहे ना, दोघं मिळून जर घर चालवलं तर सर्व सुरळीत चालतं असं मला वाटते. आधी मी हा विचार करत नव्हते, पण आता मला असं वाटते की दोघं मिळून काम करावंच. आणि मिळून मिसळून जर काम केलं तर घरात एकोपा राहते आणि प्रेम पण वाढते आणि घरातलं वातावरण पण चांगलं राहते. श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने मी थोडं माझ्या स्वतःला सुधारवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मी थोडी घाबरट होती आधी, आता थोडं स्वतःला पुढं नेण्याचा प्रयत्न करत आहे. या जगात कसं जगायचं आहे त्यासाठी मी संघर्ष करत आहे आणि त्यासाठी माझा संघर्ष चालूच आहे. सर्व लोकांनी पण त्यासाठी संघर्ष करत राहावा, जीवनभर लढत राहावं असं मला वाटते. आणि इथेच जीवनाचं एक सत्य आहे.